नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जेव्हा हा युगंधर नशेमध्ये आलेला आहे, आनंदीचा हात मात्र तो हातामध्ये पकडूनच तसाच सोफ्यावर झोपी जातो आणि आनंदी सुद्धा त्याच्याजवळ झोपी जाते। तर मित्रांनो, आता ही शिल्पा तर सकाळी उठून येते आणि बघते तर काही समोर बघून शॉकच होते, कारण तिला आता जे दृश्य दिसतं की आता युगंधर आणि ही आनंदी एकत्र झोपलेले आहेत आणि एकमेकांच्या कुशीत। तेव्हा आता हे बघून तिला आता खूपच राग येतो। ती जोरातच युगंधर युगंधर असं ओरडते। तेवढ्यात आता ह्या शिल्पाच्या आवाजाने युगंधर लगेच डोळे उघडतो आणि जागा होतो। आनंदी सुद्धा, दोघे आता कावरे बावरे होतात आणि लगेच बाजूला होतात। युगंधरला काहीच कळत नसतं। युगंधर आता उठून उभा राहतो आणि त्याच्या शेजारी तर आनंदी असते। आनंदीच्या हाताचं रक्त त्याला लागलेलं असतं। युगंधर आता उठून म्हणतो की आता तर संध्याकाळ कधी झाली आणि मी तर झोपातून उठलो, नक्की काय? मी तर अनाथ आश्रमामध्ये गेलो होतो आणि इथे कसा? तर युगंधरला काही कळत नसतं, कारण त्याची नशेमध्ये त्याला काय घडलं काय नाही काहीच कळत नाही। सगळेजण आता नोकर चाकर आहे तर ते सगळे तेथे उभे राहतात आणि नक्की काय घडत आहे, कारण शिल्पा इतक्या जोराने ओरडलेलीच असते। आनंदी बिचारी खूप घाबरते। आता हा युगंधर म्हणतो की मी कधी आलो अनाथ आश्रमामधून, तर तिकडे अन्नदान करण्यासाठी गेलो होतो। आता नक्की हे सर्व काय घडले, पण मी इथे आलो कसं, मला काहीच कसं आठवेना। म्हणून आता युगंधर डोक्याला हात लावतो। आनंदी बिचारी घाबरून जाते। तेव्हा आता शिल्पा रागानेच म्हणते, म्हणजे तू अनाथ आश्रमामध्ये गेलास नाही? आणि तेवढ्यात तो म्हणतो की अगं ताई, आणि आपल्या हाताला बघतो तर रक्त लागलेलं असतं। तेव्हा तो आनंदीच्या हाताकडे बघतोय आणि आनंदीला विचारतो की आनंदी, अगं तुझ्या हाताला काय झालं? तेव्हा आता सगळेजण आनंदीच्या हाताकडे बघतात। तोच लगेच आनंदी आपला हात मागे साडीच्या मागे लपवते। आनंदी घाबरतच म्हणते की मालक साहेब, तुमच्या कपड्याला इस्त्री करत होते तेव्हा चुकून मला चटका बसला। तेव्हा आता युगंधर तिला म्हणतो की एडपट, अगं काय वेड लागलं की काय तुला? अशी कशी तू वेंदण्यासारखी वागू शकतेस? जर तुला इस्त्री करता येत नव्हती तर मला सांगायचं होतं, मला इस्त्री करता येत नाही म्हणून। आणि हे बघ, जे काम येत नाही तर ते मला येतं म्हणून करत राहायचं आणि मग स्वतःला असा त्रास करून घ्यायचा। आनंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि तो आता आनंदीच्या हाताला धरतो आणि सुनीताला म्हणतो की औषधाचा डबा घेऊन ये। आनंदीला खाली बसवतो आणि बघ हाताला किती भाजलेला आहे। आपला स्वतःचा रुमाल काढतो आणि तिच्या हातावर आता त्या रुमालाने सगळं काही पुसून घेतो। तिला त्रास होत असतो। आनंदी ऐक करत असते। तेवढ्यात तो तिच्या हातावर फुंकर सुद्धा मारतोय। शिल्पा तर आता हे अगदी बघूनच अगदी लाल होते, कारण तिला खूपच राग येतो आणि हे बघ 2 मिनिटं थांब, जरा कळ काढ, किती लागून घेतलं? इस्त्री येत नाही तर सांगायचं होतं। स्वतःला किती त्रास होतो, स्वतःचा विचार करायचा आणि किती आता हे त्रास होत असेल। म्हणून युगंधर रुमालने सगळं काही पुसत वगैरे हे सगळं काही आता व्यवस्थित करत असतो। तेवढे सुनीता आता टोप घेऊन येते आणि ह्या युगंधरच्या हातात देते। युगंधर आता टोप घेतो, आनंदीच्या हातावर जखमेवर लावतो आणि म्हणतो की केवढं लागलेलं आहे? आनंदीला इतका त्रास होत आहे, तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि युगंधर त्यावर क्रीम वगैरे लावतोय। हे बघ आनंदी, थोडीशी कळ काढ, बरं वाटेल तुला, गार पडेल। आता ही टूप लावल्यानंतर शिल्पा तर पाहतच असते। शिल्पाला फारच राग येतो आणि आनंदी आता तिच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं, इतक्या तिला त्रास होत असतो। तर आता टूप वगैरे लावून झाल्यानंतर स्वतः आता हे युगंधर आपला रुमाल आहे तर तिच्या जखमेवर बांधतो। शिल्पा तर आता बघूनच असते आणि एकदा बांधून झाल्यानंतर बरं वाटेल असे युगंधर तिला सांगत असतो आणि तिची जखमीची तो खूप काळजीने आता बांधसान करत असतो। आनंदी आता लगेच तिला थोडंसं बरं वाटतं। तेव्हा ती लगेच उठते आणि मालक साहेब, हे बघा मी जरा किचनमध्ये आहे असे बोलून मात्र ती किचनमध्ये जायला निघते। तर युगंधर म्हणतो की सुनीता, तिला घेऊन जा। तर सुनीता आनंदीच्या हाताला धरते आणि तिला घेऊन जाते। शिल्पा तर इतकी रागावलेली असते, काय बोलावं आणि काय करावं हेच काही तिला कळत नसतं। शिल्पा युगंधर जेव्हा उठतो आणि म्हणते की युगंधर अरे, तर युगंधर म्हणतो की हे पक्षी म्हणजे ताई, आणि फक्त हाताचा इशारा करून तिला शांत राहायला सांगतो आणि मी फ्रेश होऊन आलो असे बोलून तो आतमध्ये निघून जातो। शिल्पा मात्र आपला सगळं काही राग नोकरावर काढते आणि त्यांना म्हणते की काय तोंड बघत इथे बसलात, निघा इथून। आणि तेवढ्याच शिल्पा रागाने किचन मध्ये येते। आनंदीने आता काहीतरी स्वयंपाक वगैरे करायला घेतलेला असतो। शिल्पा रागाने तेथे येते, आनंदीचा हात धरून ओढते आणि आनंदीला त्रास होत असतो। तेव्हा शिल्पा तिला म्हणते की काय झालं गो? अगं हे तर माझ्या भावाने लावलेलं आहे मलम वगैरे, त्यावर रुमाल बांधला। दुसऱ्यांना जाळेमध्ये कसं फसवायचं हे तुमच्यासारख्या मुलींना बरोबर कळतं। तेव्हा आनंदी म्हणते की नाही हो ताई साहेब,
साहेब, तुम्ही काहीतरी वेगळा गैरसमज करून घेतात. आणि तेवढ्या शिल्पा रागाने तिचा अगदी गालगुच्छ धरते आणि म्हणते की हे बघ, जास्त हुशार बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तू जो काही आता ही जखम वगैरे करून माझ्या भावाला जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करते ना, तू कशी आहे मला बरोबर माहिती आहे. मी तुला ओळखून आहे म्हणून आनंदीवर आरोप करत असते. आणि तुझा हात भाजलेला आहे ना, तुला खूप त्रास होतोय. ठीक आहे, काही हरकत नाही. आजच्या श्राद्धाचं, समिताच्या श्राद्धाचं जेवण तू बनवायचं, ते पण सगळ्यांसाठी आणि एकटीने, कळलं ना तुला आता. आणि सगळ्या नोकरांना पत्र बजावून ठेवते, कोणी मात्र हिला मदत करायची नाही म्हणून. जर कोणी हिला मदत करण्याचा प्रयत्न केला तर मी उलटी टांगून मिरचीची धुरी देईल, लक्षात ठेवा. आणि सुनीताताईच्या चेहऱ्याला मात्र ती आता हे काठी लावते आणि म्हणते की सुनीताताई, खास करून तुम्हाला कळलं ना हिला मदत करायची नाही म्हणून. सुनीता खूपच घाबरलेली असते आणि म्हणते की हो ताई साहेब, नाही करणार असं म्हणते. आणि आनंदीला म्हणते की लागा कामाला. आणि रागाने शिल्पा जेव्हा बाहेर जाते तर सुनीताताईंच्या डोळ्यातच पाणी येते. सुनीताई आनंदीला म्हणतात की आनंदीताई, अहो हे काय करून घेतलं तुम्ही. तेव्हा आज सुनीताताई त्यावर फुंकर मारत असतात. तर आनंदी म्हणते की सुनीताताई, हे बघा, आता मात्र मला माझी स्वतःची काहीच काळजी नाही हो. माझ्या मनात सारखा सारखा मालक साहेबांचाच विचार येतो. त्यांची काळजी मला वाटते. आता कुठे मला त्यांची अस्वस्थता समजायला लागलेली आहे. आता फक्त निंबाळकरांच्या कुलदेवीकडे इतकीच प्रार्थना आहे, मालक साहेबांना लवकरात लवकर मनाची शांती दे आणि त्यांचा जो काही मानसिक त्रास आहे तर तो थांबव. तेव्हा मात्र आता शिल्पा ही मस्त सोफ्यावरून बसलेली असते. माई तिच्या समोरच बसलेले आहेत. युगंधर आता फ्रेश वगैरे होऊन खाली येतो आणि तो किचन मध्ये आता जायला निघतो. तोच लगेच शिल्पा म्हणते की युगंधर, काय चाललं युगंधर तुझं. आश्रमात आता जे अन्नदान आहे ते सुद्धा अपूर्ण राहिलं आणि सकाळी उठून मात्र आश्रमात जाणं हे अपेक्षित होतं, पण नाही, ते सुद्धा तुला नाही जमलं. तू मात्र तिचा हात धरून येथे मस्त झोपलेला होता आणि आश्रमात जायचं सोडून मात्र तू तिच्या हाताला मलम वगैरे लावत बसला होता. नक्की युगंधर तू काय करतोस. माई आणि आबा समोरच बसलेले आहेत. तेव्हा आता युगंधरलाच राग येतो. युगंधर म्हणतो की बस ताई, अगं बस, किती आरोप तू करणार आहेस माझ्यावर. आणि हे बघ, तिची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि तिच्या हाताला इतकी मोठी जखम झाली आणि हे सर्व तुला कळलं सुद्धा नाही आणि वर मात्र माझ्यावर आरोप करते, माझ्याकडे बोट दाखवतेस. ताई, तुझं तुला कळतं का काय चुकतं ते. आणि तुला एक गोष्ट सांगून ठेवतो ताई, समिता सोडून माझ्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीच नाही येऊ शकणार. आणि हे बघ, माझं मन वगैरे तिच्यामध्ये गुंतलेलं नाही. माझ्या हाताला इतकं, म्हणजे तिला जेव्हा तिच्या हाताला लागलेलं बघितलं, माझ्या म्हणजे डोळ्यांनी ते पाहिलं, मग ती जबाबदारी माझी होती त्याला मलम वगैरे लावण्याची. तरी सुद्धा मी त्यात काय चुकलं, असं का वाटतं की मी चुकलो म्हणून. आबा आणि माई यांना मात्र आता युगंधरचं म्हणणं पटतं, कारण त्यांना माहिती असतं की शिल्पा कोणत्या चालीची आहे. आणि बरोबर युगंधरने तिला उत्तर दिलं म्हणून ते फक्त मान डोलावतात. आणि ह्या शिल्पाचा मात्र त्यांना खूप राग येतो आणि तेवढ्या शिर्के धावतच येतात मालक साहेब करत. युगंधर आता म्हणतो की हो शिर्के. तर शिर्के म्हणतात की अहो, केव्हापासून मी तुम्हाला फोन करतोय, तुम्ही कुठे आहात. तेव्हा आता युगंधर म्हणतो की शिर्के, एक मिनिट, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आता शिर्के म्हणतात की हो ना मालक साहेब, मला सुद्धा तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. आणि तेवढ्यात युगंधर विचारतो की शिर्के, काल ऑफिसमध्ये ज्याने मला सरबत पाजलं त्याचं नाव काय होतं. तेव्हा शिर्के म्हणतात की हो, मी तुम्हाला तेच सांगतो मालक साहेब, ते सगळं काही कारस्थान चंदनने घडून आणलेलं आहे, हेच मला सांगायचं होतं. आता शिल्पा तिथे हे सर्व ऐकत असते. तेव्हा आता युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो की आता त्या चंदनला शिक्षा देण्याची बाकी आहे, कारण त्याच्यामुळे हे सगळं घडलं आणि माझ्या समिताचं अन्नदान आता करण्याचं राहून गेलं, अपूर्ण राहिलं. तेवढ्यात नालायक विद्याधर आता आनंदी ही आनंदगडे असे म्हणत मात्र खाली येत असतो. सगळेजण त्याच्याकडे बघतात. त्याला तर खूपच आनंद झालेला असतो आणि तो गाणं गुणगुणत येत असतो. आणि तेवढ्यात खुश होत मात्र आता युगंधरच्या समोर येतो आणि विचारतो की काय मालक साहेब, आज मात्र अनाथ आश्रमात नाही गेला वाटतं तुम्ही, काही प्रॉब्लेम वगैरे झाला की काय. म्हणजे समिता वहिनीच्या नावाने करणारं अन्नदान आहे ते अर्धवट राहिलं की काय. आणि ऑफिस मध्ये मात्र ते ड्रिंक्स पिल्यानंतर जरा जास्तच गुंगी चढलेली वाटते. तेव्हा आता युगंधर हा विद्याधरकडे पाहत असतो आणि आता कुठे सगळं काही शिर्के आणि युगंधर या दोघांच्या लक्षात येतं की नक्की हे सगळं करणारा कारस्थान आता हाच आहे. मती खुटली की बुद्धी खुटली, नक्की झालं तरी काय. आणि मालक साहेब, मज्जा आली असेल, खूप मज्जा आली असेल डुलत डुलत चालायला. म्हणून आता विद्याधर जोरजोराने हसत असतो. शिल्पा आता हे सर्व ऐकून घेते आणि रागानेच पुढे येते. आता विद्याधरचा हात धरून ओढते आणि विचारते की तुला कसे कळाले की आता युगंधर सोबत ऑफिसमध्ये काय काय घडलं ते. तेव्हा लगेच आता युगंधरच्या सुद्धा सर्व काही लक्षात येते. तो म्हणतो की विद्याधर. तर विद्याधर म्हणतो की दादा, हे बघ, तू माझी दारू बंद केलीस म्हणून मात्र त्याचा बदला घेण्यासाठी तुझ्या सरबतामध्ये मीच ती नशा मिक्स केली होती. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आता माई, आबा ह्या सगळ्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि हे सगळं विद्याधरचं कारस्थान होतं हे सगळं काही आता लक्षात येते. शिर्के सुद्धा आता रागाने विद्याधरकडे बघत असतो आणि युगंधरला तर फारच राग येतो. सगळेजण आता उठून उभे राहतात आणि परत विद्याधर म्हणतो की तुझी इतक्या वर्षाची दारू न पिण्याची आणि काय काय म्हणतात बरं त्याला, ते काय, हो हो
तपश्चर्या म्हणतात आणि तपश्चर्या म्हणून आता हसत असतो आणि बघ तुझी ती तपश्चर्या एका झटक्यात मी मोडून टाकली आणि जोरजोराने हसायला सुरुवात करतो. तर युगंधरला इतका राग येतो तो मात्र विद्याधरची गचंडी धरतो आणि त्याला म्हणतो की हे फक्त चूक नाही तर पाप केलेलं आहे, पाप हे लक्षात ठेव. आणि तेवढ्यात मात्र आता आश्रमाचा माणूस तेथे मालक साहेब म्हणून येतो. तर आता युगंधरने विद्याधरची गचंडी धरलेली असते, तो लगेच बाजूला होतो. तर विद्याधर हसायला सुरुवात करतो आणि म्हणतो की अरे 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 बोलता बोलता म्हणजे आश्रमाचा माणूस सुद्धा येथे हजर झालेला आहे. तर आणि लगेच ते माणसाच्या जवळ येतो आणि वेलकम करत आता नमस्कार करत त्याला आतमध्ये बोलावतो आणि त्याच्या गळ्यामध्ये हात घालून आता म्हणतोय की काल जेव्हा मालक साहेबांचं अन्नदानाचं जे काही पुण्य आहे, जे काही दान आहे ते अर्धवट राहिलं असं म्हणलंय आणि मालक साहेब मात्र वेळेवर पोहोचले नसतील तुम्हाला खायला घालायला. आता आनंदी सर्व हे बोलणं ऐकत असते, आनंदीच्या सर्व काही लक्षात येते. तेवढ्यात मात्र आता ते जे काही आश्रमातून माणूस आलेले आहे ते म्हणतात की नाही सगळं काही दान वगैरे आहे तर ते अगदी वेळेवर झालेलं आहे. तर तेव्हा हे ऐकून युगंधरला सुद्धा फार मोठा धक्का बसतो आणि विद्याधर तर अगदी शॉकच होतो. आणि आता आश्रमातील हे माणूस आहे तर ते मात्र हसत असतात आणि आता सगळ्यांकडे पाहत असतात. आता युगंधर विचारत पडतो की नक्की हे सर्व झालं कसं, कारण हा काहीतरी चमत्कार आनंदीने केला असेल. आता आनंदीने सगळ्यांना घेऊन मात्र घरामध्ये स्वयंपाकाची जी तयारी केलेली असते आणि सगळं काही अन्नदान पूर्ण केलेलं असतं हे मात्र आता सुनीताताईंना माहिती असतं. सुनीताताई हसतात, विचारतो की काय वेळेवर झालं. तर ते काका म्हणतात की हो वेळेवर झालं. आणि हे बघा युगंधर मालक साहेब खरं तर मी तुमचे आभारच मानायला आलो होतो, कारण तुमच्यामुळे कालचा दिवस फारच छान गेला. युगंधरला काही कळत नसतं कारण त्याचं अन्नदान तर अपूर्ण राहिलेलं असतं नशेमुळे आणि हे सर्व पूर्ण कोणी केलं हेच त्याच्या लक्षात येत नसतं. तो विचारत पडतो की नक्की आता हे गृहस्थ काय सांगतात. आता ते गृहस्थ म्हणतात की हे बघा वर्षभरानंतर मात्र आमच्या आश्रमातील मुलांनी तुम्ही दिलेल्या जेवणाचा अगदी आनंद घेतलेला आहे, आस्वाद घेतलेला आहे. तेव्हा आता माई आणि आबा तर खूपच खुश होतात. शिल्पा सुद्धा विचारत पडते आणि विद्याधर युगंधर हे सगळे विचारत पडतात की नक्की हे जेवण दिलं तरी कोणी. आता ते गृहस्थ तर इतकं कौतुक करत आहे, जे काही जेवण आमच्या मुलांना अनाथाश्रमामध्ये आलं होतं तर ते खरंच एकच नंबर होतं मालक साहेब. आनंदी, सुनीता, शिर्के हे सगळेजण आता हसत असतात. शिर्केंना फारच आनंद होतो आणि आम्हाला तर आता जेवण खाऊन ती समिता मॅडमचीच आठवण आली. ती पुरी भाजी खीर वगैरे खाऊन खूपच मस्त वाटलं आणि त्यासाठीच मात्र आता आमच्या आश्रमातील मुलांनी एक छोटंसं गिफ्ट बनवलेलं आहे आणि ते देण्यासाठीच मी आलो होतो. आता शिल्पा, विद्याधर हे सगळे विचार करत आहे की नक्की हे घडलं कसं असेल आणि युगंधरला सुद्धा काही माहिती नसतं. आणि तेव्हा आता युगंधर विचारतो की पण समिताच्या नावाचं अन्नदान कोणी केलं. आणि तेव्हा आता ते गृहस्थ आहे आश्रमातील तर ते म्हणतात की तुमच्या पत्नी स्वतः आल्या होत्या आणि त्यांनी उभं राहून हे सर्व काही दान केलेलं आहे. तेव्हा मात्र सगळेजण आनंदीकडे पाहायला सुरुवात करतात आणि आता आनंदी आणि सुनीता हे सगळेजणी पुढे येतात. आता आनंदी म्हणते की हो हो मालक साहेब, माई आणि आबांना तर फारच आनंद होतो. तेव्हा आता आनंदी पुढे येते आणि म्हणते की हो मालक साहेब, मला सुनीताताईंनी सांगितलं होतं की समिताताईंच्या आता आठवणीने मात्र दरवर्षी आश्रमामध्ये जेवण जातं. सत्यनारायणाच्या पूजेत मात्र मी बायको म्हणून तुमच्या शेजारी नाही बसू शकले. निंबाळकरांची ही चांगली प्रथा मला पुढे नेणं गरजेचं वाटलं. समिताताईंची ही चांगली प्रथा मी पुढे नेऊ शकते ना. तेव्हा आता युगंधरला फारच आनंद होतो. तो अभिमानाने आपल्या आनंदीकडे बघतोय आणि माई आणि आबा यांना सुद्धा खूपच आनंद होतो. परंतु शिल्पा आणि हा विद्याधर यांचे चेहरे मात्र बघण्यासारखे होतात. आनंदी म्हणते की म्हणून समिताताईंच्या आठवणीत मी ते अन्नदान केलं आणि ते कार्य पूर्ण केलं. तेव्हा मात्र आता युगंधर अभिमानाने आनंदीकडे बघतोय आणि विद्याधरच्या समोर येतोय. बाकी सगळ्यांना आनंद झालेला असतो. विद्याधर आता खाली मान घालतो. युगंधर विद्याधरच्या समोर येतो आणि म्हणतो की याला म्हणतात नियती. आणि तो विद्याधरला म्हणतो की तुला असं वाटतं की समिताच्या वर्षश्राद्धाचं कार्य अपूर्ण राहिलं, कधीच अपूर्ण राहणार नाही, कारण ह्या घरावरचं आणि समिताचं आपल्या सगळ्यावरचं प्रेम आहे तर ते खरंच कायम राहणार आहे. तिचं ते प्रेम खरं होतं. हीच खरी समिताची ताकद आहे, कारण आज ती नसताना सुद्धा कारण दुसऱ्याच्या हातून ते कार्य पूर्ण होतंय. तेव्हा विद्याधर रागाने आनंदीकडे बघतोय. तेव्हा आता युगंधर पुढे विद्याधरला म्हणतो की तू आगीत कितीही तेल टाकण्याचा प्रयत्न कर, दारू ओतण्याचा प्रयत्न कर, माझ्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं होणार आहे आणि ते होतच राहणार आहे. तेव्हा मात्र युगंधर आनंदीच्या समोर येतो आणि म्हणतो की हे बघ आनंदी, आज माझं समितावर असणारं प्रेम आणि माझ्या मनातील तिच्याविषयी असणाऱ्या आठवणीला तू जिवंत केलंस आणि आज मात्र तू ह्या घराचं म्हणजे अन्नदान करून निंबाळकरांच्या घराचं पुण्य वाढवलंस. एक महत्वाचं आणि पुण्याचं काम तू केलंस. एक सून म्हणून तू हे कर्तव्य मोठ्या अभिमानाने पार पाडलंस आणि जो चांगलं काम करतो त्याच्या समोर तर हात जोडलेच पाहिजे. तेव्हा युगंधर चक्क आनंदी समोर आज हात जोडून
जोडून उभा असतो तिचे आभार मानायला. तर विद्याधर आता अगदी बघतच असतो आणि शिल्पा सुद्धा. शिल्पाला फारच राग येतो तर माई आणि आबा हे अगदी म्हणजे खूपच हसतात. त्यांना खूप आनंद होतो. युगंधर हात जोडून म्हणतो की मनापासून आनंदी तुझे खरंच खूप खूप धन्यवाद. आनंदी म्हणते की आहो मालक साहेब तुम्ही प्लीज असे हात नका हो जोडू, असं करू नका. तेव्हा आता युगंधर ताईला म्हणतो की ताई बघ आज या मुलीने खूप मोठं काम केलं आणि बघ एवढ्या चांगल्या विचारांची मुलगी आहे, त्यामुळे मी खरंच कधी तिच्याशी चुकीचं नाही वागणार, लक्षात ठेव. ऐकून आता आनंदीला फारच आनंद होतो. तिचा चेहरा पूर्णपणे खुलला जातो. मात्र युगंधर आता त्या आश्रमातील ते गृहस्थ आहे तर त्यांना म्हणतात की तुमच्या लहान मुलांनी आश्रमातील इतक्या प्रेमाने हे गिफ्ट बनवलेलं आहे, त्या गिफ्टचा खरा मानकरी मी नाही तर त्याचा खरा मानकरी आहे आनंदी. तेव्हा आता सगळ्यांना फार आनंद होतोय म्हणून ते गिफ्ट आनंदीला द्यायला सांगतो. माईंना आणि आबांना खूपच आनंद होता तर ते हसतच असतात. आणि तेव्हा आता ते आश्रमातील गृहस्थ आहे ते काका ते समोर येतात आनंदीच्या आणि म्हणतात की हे बघा मालकीनबाई, हे घ्या गिफ्ट आमच्या आश्रमातील मुलांकडून तुमच्यासाठी. आनंदीचा चेहरा खुलतो, तिला खूप छान वाटतं. आणि आता मात्र ते गृहस्थ हात जोडून चला धन्यवाद मालक साहेब म्हणून सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातात. आनंदी प्रेमाने ते गिफ्ट स्वीकारते. आणि तेवढ्यात आता युगंधर विद्याधरच्या समोर येतो आणि म्हणतो की आनंदी ही आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. शेवटी शिल्पाला आणि ह्या विद्याधरला खाली मान घालावी लागते. आणि आता मात्र समिताच्या या पुण्याईने या घरामध्ये आनंदी ही आनंदच वाढेल. तर विद्याधरला फारच राग येतो. तावतावाने मात्र तो आता आपल्या रूम मध्ये निघून जातो. त्यानंतर आता युगंधर शिर्केंना म्हणतो की शिर्के आता श्राद्धाच्या तयारीला लागायला सांगतो. आणि माईंना म्हणतो की आई हे बघा समिताला मात्र घरामध्ये होम हवन केलेला आवडायचा, याची तयारी करा. आणि युगंधर शिर्केंना म्हणतो की चला. सगळेजण आता खूप खुश होतात परंतु शिल्पा तर तोऱ्यातच उभी असते. आनंदीचा सुद्धा चेहरा पूर्णपणे खुललेला असतो. माई आणि आबा सुद्धा आपापल्या रूम मध्ये निघून जातात आणि शिल्पा सुद्धा तिच्या रूम मध्ये निघून जाते. आणि तेवढ्यात आनंदी आता खुशच होते आणि सुनीताताईंना म्हणते की सुनीताताई अहो यात काय आहे या गिफ्ट मध्ये मला सांगा बरं. आणि तेवढ्यात सुनीताताई म्हणतात की अहो आनंदीताई अगोदर उघडा तर खरं. तेव्हा मात्र आनंदी ते गिफ्ट उघडते आणि बघते तर काय त्यामध्ये युगंधर आणि आनंदी यांच्या जोडीचा मस्त फोटो त्यांनी तयार केलेला असतो आणि तो फोटो गिफ्ट दिलेला आहे. आणि ते गिफ्ट फाडल्यानंतर आता आनंदी सुनीताताईंना विचारते की यामध्ये काय आहे सुनीताताई. सुनीताताई म्हणतात की यात तुमचा आणि मालक साहेबांच्या एक सुंदर फोटोची फोटो फ्रेम आहे. ऐकून आता आनंदी इतकी खुश होते आणि म्हणते की खरंच. सुनीताताई म्हणतात की हो. आनंदीला फारच आनंद होतो. त्यानंतर आता शिर्के आणि युगंधर फोनवर बोलत असतात. युगंधर म्हणतो की इतकं अचानक कसं होऊ शकतो. शिर्के म्हणतात की त्याला अचानक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं आणि त्या गुरुजींना मात्र पूजेसाठी येता येत नाही. त्यावरती आता युगंधर म्हणतो की हे बघा आता किती काही झालं तरी समिताचं हे जे काही वर्ष श्राद्धाचं कार्य आहे तर ते पूर्ण व्हायलाच हवं. तेव्हा शिर्के म्हणतात की हे बघा मी त्या गुरुजींच्या मुलाशी बोललो आणि त्यांच्या मुलाला मी रिक्वेस्ट केली आणि त्याला सांगितलं आजच्या दिवस तरी ये आणि ही पूजा पार पाड. आणि त्यांचा मुलगा येण्यासाठी तयार सुद्धा झालेला आहे. तर युगंधर म्हणतो की ठीक आहे आणि तेवढं काय आहे ते बघून घ्या आणि फोन ठेवतो. त्यानंतर आबा तेथे येतात. आबा युगंधरला विचारतात की युगंधर तयारी झाली ना सर्व. तेव्हा आता युगंधर म्हणतो की हो शिर्के करतच आहे सगळी तयारी. तेव्हा आबा म्हणतात की युगंधर मी त्याला जाऊन इतकी वर्ष लोटली पण तरी सुद्धा ती तुझी तिच्यावर असणारी माया तशीच राहिली. खरंच माझी मुलगी भाग्यवान आहे, तिला तुझ्यासारखा नवरा मिळाला होता. आणि तेवढ्यात आता नोकर चहा घेऊन येतो आणि म्हणतो की मालक साहेब चहा. तर युगंधर म्हणतो की चहा. तर तो म्हणतो की हो दररोजच्या प्रमाणे तुमची चहा घेण्याची वेळ झालेली आहे. आणि तेवढ्यात आबा म्हणतात की एक मिनिट हे बघ तू या घरात नवीन आहे म्हणून मी तुला सांगतो आजच्या दिवशी ह्या होम हवनाच्या दिवशी होमाचे जे काही सगळे विधी आहे तर ते पूर्ण होईपर्यंत मालक साहेबांचा निर्जली उपवास असतो आणि त्यामुळे तू चहा परत घेऊन जा. तेव्हा तो नोकर पुन्हा चहा घेऊन किचन मध्ये येतोय. तर आबा म्हणतात की चल आता मी तयारीला लागतोय आणि ते सुद्धा आतमध्ये जातात. तेव्हा आता युगंधर पुन्हा शिर्केंना फोन करतोय. त्यानंतर इकडे विद्याधर आता रूम मध्ये येतो आणि खूप रिॲक्ट होत असतो. खूप राग आलेला असतो. जे मी काही करत असतो तर ते सगळे डाव माझे उलटे पडतात, ते पण माझ्यावरच. मी त्याला संपवायला निघालो आणि त्याची ती पुण्यवान बायको आहे ना ती मात्र वर बसून त्यालाच मदत करते, त्याला वाचवते. आणि तेव्हा विचार करतो आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो आणि तो स्वतःला म्हणतो की युगंधर पण खेळ अजून संपलेला नाही, लक्षात ठेव. आता या घरामध्ये हवन नाही तर तुझं वाटोळ होण्यासाठी या घरामध्ये मी तांडव सुरू करणार आहे. तर आणि तू तर मला वर आनंदी ही आनंद गडे म्हणत होता, आता बघ मी काय करतो. आणि बघ आता त्याच आनंदीच्या नावाने मात्र मी तुझी कशी आयुष्याची वाट लावतो बघतच राहा. म्हणजे आता विद्याधर आणखीन एक नवीन प्लॅन खेळणार असतो काहीतरी. आता ह्या पूजेच्या दिवशी तो विघ्न घेऊन येणार असतो पण तरी सुद्धा ह्या सगळ्यातून आता त्याला मात्र आता मात देणारी आनंदी असते. कालपर्यंत फक्त
फक्त मी तुझ्या पाण्यामध्ये विष मिसळलं होतं, पण आता मात्र मी तुझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी विष कालवणार आहे. लक्षात ठेव, तुला मरण सुद्धा सोपं वाटेल हे लक्षात ठेव. स्वतःच्या हाताची मुठ्ठी दाबून मात्र आता तो काही आता करण्याचं ठरवतो. आणि इकडे आता ही आनंदी आणि युगंधर एकत्र येऊन त्याला लढा देणार असतात. तेव्हा मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये घरामध्ये आता होम हवन ह्या समिताच्या नावाने सुरू असतो. सगळ्यांनी पांढरे आता वस्त्र म्हणजे अंगावर घातलेले असतात आणि हा युगंधर आपल्या हाताने ते सगळे काही पार पाडत असतो. आणि तेवढ्यात मात्र आता समिताची जी 3 मुलं आहे, 2 मुलं आणि 1 मुलगी, तेथे आता विद्याधर त्यांना घेऊन येतो. आता जेव्हा मात्र युगंधर निंबाळकर आता त्या होम हवनाचं कार्य पूर्ण करत असतो आता, आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच हा त्याचा मोठा मुलगा पुढे येतो आणि युगंधरचा हात धरतो. युगंधर आता उठून उभा राहतो. तर आता त्याचा मुलगा म्हणतो की तुमच्या बिझनेसमुळे आमच्या आईचा जीव गेला. तेवढ्यात आनंदीच्या लक्ष देते. आनंदी म्हणते की मालक साहेबांची मुलं. तर विद्याधर म्हणतो की हो, आणि ती पण तुझ्यापेक्षा वयाने मोठी. एक लक्षात ठेव, आता मात्र तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे नव्या संकटाची नांदी. आनंदीच्या डोळ्यात पाणी येते. आता हा विद्याधर तिच्याकडे बघून हसत असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.